अजितदादांच्या पहिल्या जयंतीनिमित्त कोकणातील राजकारणात एक वेगळीच घडामोड पाहायला मिळाली। ती म्हणजे थेट महाविकास आघाडी विरुद्ध महायुती या समीकरणाला स्पर्श करणारी आहे। भाजप आमदार प्रमोद जठार आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे दोघे एकाच व्यासपीठावर एकत्र आले आणि जठार यांनी जाधवांना थेट सत्तेत सामील होण्याची ऑफर दिली आहे। होय, त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। आता नेमकं काय घडलं आपण सविस्तर सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर घडलं असं की आज अजित पवारांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजप आमदार प्रमोद जठार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव एकाच व्यासपीठावर दिसले। यावेळी जठार यांनी जाधवांना उद्देशून म्हटलं की तुमची सत्तेत गरज आहे, कोकणच्या विकासासाठी आमच्या सोबत या। आता इथे हे वक्तव्य थेट आणि सार्वजनिक असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। आता भास्कर जाधव आणि त्यांची सध्या पक्षात सुरू असलेली अस्वस्थता पाहता भास्कर जाधव हे गुहागरचे 6 वेळा निवडून आलेले ज्येष्ठ आमदार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राज्यातील ग्रामविकास, वने, कायदा अशा खात्याचे मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे। सध्या ते ठाकरे गटात असून विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पदासाठी ते अनेक महिन्यांपासून इच्छुक आहेत। मात्र हे पद अद्याप रिक्तच आहे आणि जाधव यांनी स्वतः याबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती। काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिंदे गटाच्या एका नेत्याची भेट घेतल्याचंही समोर आलं होतं, ज्यामुळे तेव्हाही चर्चांना प्रचंड उधाण आलं होतं। त्यात आज चिपळूणमध्ये दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार प्रमोद जठार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव एकत्र आले होते। येथील कार्यक्रमानंतर आमदार जठार यांनी माध्यमांशी बोलताना भास्कर जाधवांना थेट ऑफरच दिली आहे। भास्कर जाधव, कोकणाला तुमची गरज आहे, तुम्ही आम्हाला पाहिजे असं म्हणत एक प्रकारे भाजप आमदार प्रमोद जठार यांनी भास्कर जाधव यांना खुली ऑफरच दिली आहे। भास्कर जाधव ज्येष्ठ आमदार असून राज्याच्या राजकारणात त्यांचं वेगळं स्थान आहे। ठाकरे सेनेत त्यांना जे काम द्यायला पाहिजे ते दिलं जात नाही, त्यांचा उपयोग ठाकरे सेनेकडनं केला जात नाही, त्यांना विरोधी पक्ष नेताही करत नाहीयेत। त्यामुळे भास्कर जाधव यांची सत्तेत गरज असल्याचंही जठार यांनी यावेळी म्हटलंय। तर ठाकरे सेनेमध्ये त्यांना जे काम द्यायला पाहिजे ते दिलं जात नाही। चिपळूणमध्ये आम्ही दोघांनी आज एकच झाड लावलं, ते झाड भविष्यात चांगली फळं देईल असंही भाजप आमदार प्रमोद जठार यांनी यावेळी म्हटलेलं आहे। आमदार जठार यांच्या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात आता खळबळ उडाल्याचं दिसून येत आहे। या घडामोडीचं टायमिंग लक्षणीय आहे बरं का, कारण एकीकडे भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेते पद न मिळणं आणि दुसरीकडे सत्ताधारी बाजूकडून त्यांना उघड आमंत्रण मिळणं, या दोन गोष्टींची वेळ लक्षणीय आहे। मात्र जाधव स्वतः पक्ष सोडणार का याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये। जाधव सत्तेत जाणार का याबाबत सध्या फक्त तर्कवितर्क आणि चर्चाच सुरू आहेत। तुम्हाला काय वाटतं? भास्कर जाधव सत्तेत जातील की ठाकरे गटासोबतच राहतील हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।